नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आमच्या सप्राच्या इथं बघा कसा वेल आलाय आणि त्याला मम्मी कशाचा वेल आहे? घोसाळी। हे बघा कसं लागलंय, पूर्ण सप्राला गोलेडा झालाय आणि त्याला आताशी एक पहिलंच फळ लागलंय। नाही, वरती पण लागलंय बघा, आता दिसत नसेल। शेणला आज कालपासून आमच्या इथं खूप पाऊस चालू आहे, तर तरी पण पावसात रेनकोट घालून जाऊन गवत आणलं, पण त्याच्यावर खूप असं पाणी होतं म्हणून इथं असं ठेवलंय जेणेकरून निथळलं तर शेणला टाकायला होईल। आणि हे कालच आणून ठेवलं होतं, ते सुकलंय जरा। खूप पाऊस चाललाय आमच्या इथं, म्हणजे कंटिन्यू पाऊस असा थोडासा थांबतोय चालतोय, थांबतोय चालतोय, मध्येच जोरात चालतोय, मध्येच हळू चालतोय। करडांना पण खायला टाकलं। आता जरा फिरवायला लागल्यापासून करड थोडी अशी उंच उंच वाटतायत, हलकी हलकी। थोडं चांगलं अजून फिरवायला चालू केलं ना, पावसाचे दिवस संपल्यावर कामं होतील चांगली। आणि आमचा आता विचार चाललाय मित्रांनो, एक अजून वर्षभर करड पाळायची आणि ह्या फकड्यासारखी झाली ना का फकड्यासारखी मोठी करून विकली तर 15 ते 20 हजाराला एक एक बोकड जाऊ शकतो। मग तेव्हा पैसे होतील। हे आता 5-5 हजाराला देण्यापेक्षा आहे। तुला काय वाटतं? हा, बघू आता अरेंजमेंट कशी होती त्यांना खायला। मेन म्हणजे खायला सगळं हिरवं करायचं। कडबा सुका चारा जेवढा स्टॉक करते तेवढं करून ठेवायचं। आणि गवताचं ते आम्ही झेंडूची झाडं लावलेत ना, तिथपर्यंत आम्ही गवताचा टप्पा वाढवणार आहे, जेणेकरून शेळ्यांना भरपेट खायला आता सुद्धा भेटतायच, पण वाढवायची म्हणल्यावर मग अजून पाहिजे ना। म्हणून मग मला पण असंच वाटतंय, कारण आमच्या मावशीने मोठे करून विकले तर तिचे 1,25,000 झाले टोटल। पण त्यांचा कसा डोंगर पट्टा आहे, त्यांना सुबावेचा याचा हे नाही, जनावर चरायला जातात डोंगरावर, त्यामुळे सुबावेला कोण बघते तेव्हा न्याय म्हणतात, उलट न्याय। तसं आपल्या इकडं असं भेटणं मुश्किल आहे। तरी पण विचार तरी आहे ना तसाच ठेवायचा। हा, बघू आता आपलं गणेश कसं बसतंय त्याच्यामध्ये, दिवाळीनंतर दसऱ्यानंतर नाही कडबा तर घ्यायचंच आहे आपल्याला, पण जेवढा ओल्या झाडावर उन्हाळ्याचं द्यायचा तेवढा द्यायचा आणि सुक्या झाडाचा स्टॉक पावसाळ्यात करून ठेवायचा। आता हे मला वाटतं ना, इथून इकडं ना खोलून उंचपर्यंत हे करावं, ताडपत्रीने झाकून व्यवस्थित ठेवावं कडबा। म्हणजे कमी जागेत जास्त साठपा होईल। कमी जागेत जास्त, आणि मेन म्हणजे काही पण कागद व्यवस्थित टाकलं। हे मित्रांनो काय होतंय, हे सारखं उडतंय, ताराबिरा खटाखट तुटून सगळं उडतंय पावसाचं आणि वाऱ्यामुळं, तर त्याच्यामुळं मग परत प्रॉब्लेम होतोय ना, सगळं भिजतंय, नाश होतो। म्हणून तसं बोलते की वरपर्यंत गेलं तर वरून काहीतरी ताडपत्री वगैरे असं काहीतरी टाकता येईल। घोसाळ्याचं येईल बघ ना, पर इकडं आलाय, दाखवले ना घोसाळी 2 लागलेत। अरे वरती चाललाय, ह्याच्यात पण असतील घोसाळी, नाही बघायला पाहिजे। पाऊसच खूप चाललाय, खूप पाऊस चाललाय त्याच्यामध्ये। पावसामध्ये कसं त्यांना सुका आहे तसं म्हणा, अजून 10-12 पेंड्या, पण नाही खालता आलं तर मग सुक्यावर भर जाते। दिवाळीपर्यंत आमच्या शेळ्या पण यायला येतील। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट करत जा, व्हिडिओ पूर्ण बघत जा। खूप खूप धन्यवाद।